यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषुमिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। आपण कालच्या भागामध्ये घोषक श्रेष्ठीविषयी पाहिलं। आज आपण आजच्या भागामध्ये सामावतीची उत्पत्ती पाहूया, सामावती वस्तू पाहूया।
त्यावेळेस भद्रवती नावाचं एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये भद्यवती श्रेष्ठी नावाचा व्यक्ती राहत होता. तर हा भद्यवती आहे, तर यांचा जो मित्र होता तर तो मित्र कोणता? घोषक श्रेष्ठी होता. या दोघांनी कधीच कोणाला पाहिलं नाही, फक्त काय केलं, एकूण एकाला मित्राचा व्यवहार केला की नाही. हा जसं आपण दूरचा म्हणतो की नाही, दूरचा मित्र आहे पण कधी पाहिलं नाही, पण एकूण एकाविषयी त्यांना विषय माहिती आहे, मित्रता आहे, पण कधी भेट नाही झाली दोघांची. भद्रवती नगरामधून लोक आले ना, तर ते लोक काय करतात, हा बद्दी सेट करे आपल्या घोषकला त्या व्यापाऱ्याद्वारे काय करता, हे करत होता, प्रशंसा करता की बा हा व्यक्ती काय खूप चांगला आहे की नाही, चांगला हा आहे की नाही. तर हे सुद्धा काय करायचे, एकूण एकाची न पाहताच एकूण एकाची काय प्रशंसा करायची, एकूण एकाचे गुण वगैरे सांगायचे आणि एकूण एकाला दिलेल्या भेट पाठवायचे, भेट वस्तू पाठवायचे. व्यापारी इकडून तिकडं जर गेले तर ते त्यांना भेट पाठवायचा आणि तिकडून इकडे जर आले तर यांना सुद्धा भेट एकूण एक पाठवायचे आणि एकूण एकाची काय करायचे, प्रशंसा करायची. ते सांगला की बा हा घोषक जे सृष्टी आहे त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की नाही, तो असा आहे की नाही, तर त्याचे ते एक गुण सांगता आणि नंतर हे भद्यवती गेला ना तर ते एकूण एकाचे गुण सांगता आणि अशामुळे काय काय न पाहताच ते एकूण एकाचे गाढे मित्र बनले. तर पुढे चालून भद्यवती श्रेष्ठीच्या घरी काय झालं होतं, प्लेग रोग उत्पन्न झाला. तुम्हाला प्लेग रोग माहीत आहे ना, तर ते प्लेग रोग त्या परिवारामध्ये उत्पन्न, बघा समोर झाल्यानंतर ते प्लेग काय झाला, फेडला, मोठा झाला. तर तेव्हा सर्वप्रथम काय त्याच्या घरी जे काही माशा आहेत ते पहिले काय मरू लागल्यात. नंतर त्याच्या घरी जे उंदरं वगैरे होते त्या प्लेग रोगामुळे ते मरू लागले. त्याच्यानंतर त्याच्या घरचे जे कोंबड्या वगैरे होते की नाही ते मरू लागल्या. त्याच्यानंतर जवळपासचे डुकरं असतात ना, डुकरं मरू लागले. त्याच्यानंतर त्याच्या घरी जे काही गायी होत्या, बैल होते हे मरू लागले. त्याच्यानंतर दास दासी सेवक आहेत ना, नौकर चाकर त्याचे त्या प्लेग रोगाने मरू लागले. आणि असं झाल्यानंतर काय झालं, हे मरत असताना शेवटी त्या भद्यवती श्रेष्ठ होतं ना यांच्या परिवारात ते प्लेग रोगाने ग्रासलं. तर घासल्यानंतर काय केलं, त्यांनी आपली भीत पाडून मागच्या मागच तो आपली पत्नी, मुलगी आणि हे स्वतः हे तिघजण मागच्या मागच पळून गेले आणि सांगितलं इथून जर आपण नाही गेलो तर काय ते आपण सर्वच मरणार आहोत. म्हणून त्यांनी ते मागच्या मागच ते पळाले आणि सांगलं की इतक्या दिवसापर्यंत जाऊ तर कुठं आपला आश्रय कोण देणार आहे, हा जो माझा मित्र आहे न पाहिलेला कोण, घोषक हा मित्र आहे की नाही, तर याच्याकडे जर गेलो तर काही आपल्याला सर्वच व्यवस्था हे करेल की नाही, म्हणून आपण इथल्या इथं लवकर निघून जाऊ. तर असं करत असताना काय चालत गेले, काहीच नाही. तर गेल्यानंतर त्याला असं वाटलं 5-7 दिवस चालल्यामुळे काय झालं, ते शरीर एकदम दुर्बल झालं. तर दुर्बल झालं, त्याला असं वाटतं की अरे अशा शहरावर जर गेलं तर आपली आई सुद्धा आपल्याला काय करते, जवळ घेते का नाही, आहे तो हा माझा मित्र आहे कसा जवळ घेईल आपल्याला. तर मग त्याला असं वाटलं की आपण या घोषकने जे दानशाळा तयार केली होती जिथे भिक्षूंना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जिथे जेवण भेटते, आपण काय करू त्या ठिकाणी आपण राहू 4-5 दिवस आहे की नाही, ज्याला आपण समाज मंदिर म्हणतोय की नाही. तर त्या धर्मशाळेमध्ये काय केले, ते कुटुंब गेले आणि राहू लागले. तर राहिल्यानंतर त्यांना जास्त प्रकारे भूक हे लागल्यामुळे काय ते सर्व दुर्बल झाले होते. तर ते कोसंबीमध्ये आले आणि त्याला समजलं की हे जे आपले धर्मशाळा आहे इथं आपण राहू शकतोय की नाही, तिथं आपल्याला थोडंफार जेवायला वगैरे मिळेल, तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद येते, थोडंसं यालं नंतर आपण कोणाला भेटायला जाऊ, आपल्या घोषक शशला भेटायला जाऊया. असं म्हटल्यानंतर म्हणाला की बघ आता आपण धर्मशाळेत आहोत तर आपण काय करू, आपण जाणार का मागण्यासाठी. त्यांना सांगितलं की आपण दोघेही त्या दानशाळेमध्ये मागण्यासाठी, जेवण मागण्यासाठी जाऊ नये, तर आपण कोणाला पाठवू, आपल्या मुलीला पाठवू की नाही. खूप श्रीमंत घरची मुलगी होती, पण बघा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला भिकार पण जर आलाय की नाही, एखादा गरीब झाला
तर ते बघ त्याला मोठेपण साजरं वाटते का? नाही. बघा काही क्षणामध्ये बघा किती श्रीमंत होता तो श्रेष्ठी, आहे की नाही? पण त्या रोग आल्यामुळे काय सर्व सत्यान्न म्हणजे सर्व त्याचं नष्ट झालं सर्व. आपला कसं तरी प्राण वाचून तो तिथे आला. म्हणून ते उच्च कुळातली मुलगी होती, पण आता गरिबी आली, आहे की नाही? तर म्हणून तिने आपल्या लज्जा न ठेवता की बा मी कसं भीक मागायला, की नाही, मी तर इतक्या कुळाची होय की नाही, इतकी राहतो, मला कितीतरी सेविका सेवा करण्यासाठी होते की नाही, मी कधीच भीक मागून कधी खाल्लं का? नाही आहे. पण अशी सुद्धा इच्छा नाही झाली. तिला असं वाटलं तिच्यात लज्जा नाही आली मागण्यासाठी. भूकच्या पुढे काय करेल का माणूस? नाही. म्हणून तिच्या आईवडिलाची तिने ऐकलं आणि मागण्यासाठी गेली. तर तिथे जो श्रेष्ठी होता त्या श्रेष्ठीने विचारलं की किती जणांचं जेवण पाहिजे तुला? आता भिक्षूच होती की नाही, भिक्षूला भोजन देतात. तिथे गेली, भिक्षूला जेवण दिल्यानंतर ते सांगलं कशासाठी आले? ते म्हणे बा जेवण मागण्यासाठी आले. मग किती पाहिजे, किती जणांचं जेवण पाहिजे? तर तिने सांगलं 3 जेवण पाहिजे. मग 3 तिला जेवण दिलं आणि त्या शाळेमध्ये वापस आली आणि आल्यानंतर तिने आपल्या आईजवळ दिलं. तर कोणी म्हणाल की बा मी इतकी संपत्ती होतो आहे की नाही, आता मला भीक मागून खायचं काम पडलं की नाही. म्हणून त्याची पत्नी त्याला समजू लागली की श्रेष्ठी असं नको म्हणे की नाही, हे काय आपल्यालाच आहे का? कोणत्याही व्यक्तीला असं झालं तर त्याला असंच होणार आहे की नाही. त्याच्यामुळे तुझ्यामध्ये लज्जा नको आणू काही नको की नाही, तर शांतचित्ताने जे भेटलं आपण त्याच्यातच खावं की नाही. म्हणून आपल्यामध्ये जेवढी काही संपत्ती होती ती नष्ट झाली आहे की नाही. म्हणून तिने आपल्या पतीची समजूत काढली की ज्या व्यक्तीवर अशा प्रकारे संकट येते तर त्या व्यक्तीला मात्र कशा ना कसं तरी आहार खावावंच लागते. जर नाही खाल्लं तर मरणार की नाही. तर अशा प्रकारे असल्यानंतर तिने काय केलं, आपल्या पतीला जेवण दिलं आणि जास्तच आग्रह करून त्याला जेवण दिलं. तर जेवण केलं का तर 4-5 दिवसाचं जेवलं नव्हतं की नाही. तर एकदा जेवण खाल्ल्यामुळे काय झालं, त्याचं अजीर्ण झालं. तर रात्रीमध्ये सकाळ होता होताच तो व्यक्ती मरण पावला. म्हणून जेव्हा बघा एखादा व्यक्ती जेव्हा 4-5 दिवसाचा उपास असतो ना, त्याला डायरेक्ट जेवण कधी देऊ नये. त्याला ज्यूस दिलं पाहिजे, आहे की नाही. त्याला साखरचं पाणी दिलं पाहिजे. नंतर थोडं त्याला दुसऱ्या फळाचा ज्यूस दिला पाहिजे आणि थोडं आहार त्याला देण्याचा, पतला आहार त्याला देण्याचा प्रयत्न. एकाएकी जर त्यांनी जर जेवला तर काय होतो, मरून जातो तो व्यक्ती. त्याच्या शरीरामध्ये ते अन्न पचवण्याची ताकद नसते. म्हणून त्याला काय म्हणतो, अजीर्ण झालं किंवा ते जिरलं नाही, त्याला ताकद मिळाली नाही ते अन्न जिरवायसाठी. म्हणून अजीर्ण झाल्यानंतर खाऊ नये. म्हणून बुद्धही म्हणतात की भिक्षूंनो, तुमचं पोट थोडंफार रिकामच ठेवा, पूर्ण पोट भरू नका. कारण पूर्ण पोट झालं तर अजीर्ण होईल. अजीर्ण झाल्यानंतर माणूस काय होते, मरू शकतो. म्हणून कमीत कमी अर्ध पोट तरी तुम्ही खाली ठेवा. कधीच बुद्ध म्हणतात की तुम्ही जेवणाची मात्रा जाणली पाहिजे की मला किती खाल्लं पाहिजे आणि किती नाही खाल्लं पाहिजे. तर त्याला बुद्ध म्हणतात की भिक्षूने मात्रज्ञ जाणलं पाहिजे, मात्रा जाणूनच आपण ते जेवण केलं पाहिजे. तर यांनी आग्रह खाऊन केला, त्याला खूप जेवण घातलं आहे की नाही, पण ते काय झालं, एक ताकद नसल्यामुळे ते जिरलं नाही, आहे की नाही, आणि मरल्यामुळे तो सकाळ होईपर्यंत मरण पावला. मग त्याची विल्हेवाट वगैरे लावली आहे की नाही. आणि मग राहिले की जण, 2 जण आहे की नाही, आई पोरगी राहिले. तर दुसऱ्या दिवशी गेल्या तर सांगला आता तुला किती पाहिजे, किती जणांच पाहिजे? ते म्हणे मला 2घाचं जेवण पाहिजे. तर गेली 2घाचं आणलं. तर आता आई वडील तर मेले की नाही. तर त्यामुळे काय केलं, आईची प्रशंसा करून केली. जसं वडिलाला खाऊ घातलं तसं ती आईला सुद्धा तिने खाऊ घातलं. त्याच्यामुळे आईला सुद्धा काय झालं, जीर्ण नाही झालं, ते अजीर्ण झालं. आई सुद्धा सकाळ होईपर्यंत आई सुद्धा मरण पावली. तर बघा किती मोठं दुःख आलं तिच्यावर. पहिले आता नातेवाईक सर्व मेले, नौकर मेले, चाकर मेले, सर्व घरचा काय आलं, विनाश झाला. आणि शेवटी आई गेले, बाबाई गेले. बघा एकटीच राहिली, रडू लागली. आणि रडल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी जेव्हा ती भिक्षा मागायला गेली तर तिनं सांगलं आज किती देऊ तुला? ते मी आज एकच पाहिजे. त्या श्रेष्ठीने पाहिले की अरे म्हणे आता समजलं म्हणे की नाही. काय समजलं की बघा हे पोरीला एवढे नाही समजलं की मला किती जेवायचं आहे की नाही. तर पहिल्या अशी 3 नेले, दुसऱ्या अशी 2घाचं जेवण नेलं आणि आज मात्र हिचं काय भूक शांत झाली वाटते नाही, मला आज एकटेच नेले. सांगलं की म्हणते किती लबाडायचं की नाही, म्हणजे जेवणासाठी तू किती हे करतो की नाही. तर अशा प्रकारे तिची त्या व्यक्तीने काय नाना प्रकारच्या शब्दांनी काय केली, तिची निंदा केली.
निंदा केल्यात काय तिला एक लाज वाटली, लज्जा वाटली की नाही, आणि मग ते लढू लागली. तर ते म्हणाले मग आताच पहिले काय पाहिजे, ती आतापर्यंत तू 3 जणांच नेलं आणि आता तुला एकटीचं कशाला पाहिजे असं म्हणते. म्हणते की बा मला तुम्ही काय अशा वगैरे बोलू वगैरे नाही काय की नाही, म्हणजे लज्जा आलीच की नाही. मग तिने सांगितलं की काय कारण आहे तुम्हाला माहीत नाही. मग तिने सांगितलं बा कशासाठी 3 कुठं आहे, ते तू इथं एकटीच आहेस असं विचारलं. म्हणते ते म्हणते श्रेष्ठी आम्ही पहिल्या, मग तिने आपली पूर्ण हकीकत सांगितली की आमच्या परिवारामध्ये काय झालं, प्लेग रोग आला, त्याच्यामुळे आमचे सर्व नौकर चाकर हे की नाही सर्वच मेले आणि आम्ही 3 जण बाहेर आलो आणि तुझ्या नगरामध्ये थांबलो आम्ही. तर आम्ही जेव्हा 3 जण होतो म्हणून 3घाचं नेलं. पहिल्याशी नेल्यानंतर पिताजी खाल्यानंतर पहिल्याशी पिताजी मेले, दुसऱ्याशी नेल्यानंतर 2 नेले ना, तर आई मरण पावली आणि आज मी एकटीच आहे आणि म्हणून मी माझ्या एकट्याचं नेत आहोत. तर जेव्हा ती सांगा आपल्या परिवाराचं जेव्हा दुःख सांगता तो श्रेष्ठासाठी डोळ्यातून पाणी होतं. त्यानं सांगलं की अरे तू काय लढू वगैरे नको काय, आता तुझी मी व्यवस्था करतो. सांगलं बा तू भद्रिय वर्गीची की नाही, भद्रिय श्रेष्ठीची मुलगी आहेस का, ते म्हणे होय. मग तिला सांगलं की अरे तो तर खूप चांगला होता श्रेष्ठी. तर त्याला सांगलं की तू काय काळजी करू नको, मी तुला माझ्या पोरीसारखं वागवेन. म्हणून तिला आपल्या मोठ्या मुलीचं स्थान दिलं आणि तिला चांगल्या प्रकारे राहू लागले ते. तर समोर चालल्यानंतर काय झालं, तर कंटिन्यू काय होतं, ते भिक्षू याचे ना, तर जास्त प्रमाण लोकांचं तर गलबला व्हायचा आहे जेवण वाढताना. मग त्याला पिताजी म्हणे की बा याची व्यवस्था बरोबर करत नाही माहिती की नाही, की किती कोलाहल करतात माहिती की किती गलबला करतात जेवण करत असताना हे लोक. तर ते म्हणे मग काय करणार, तर सांगतो मी जसं सांगतो तसं करा म्हणे. ते म्हणे काय, भिक्षाला येताना एक राईंग करा म्हणे, एक दरवाजा भिक्षाला मदत देण्यासाठी करा म्हणे आणि दुसरा भिक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दरवाजाने त्यांना बाहेर काढा. म्हणजे दरवाजा एकच होता ना, भिक्षा घेतल्यानंतर याचा तर आवाज व्हायचा खूप आहे की नाही, मला दे मला दे मला जाऊ दे मला दे की नाही. तर हे एका असल्यामुळे तिने काय सांगितलं की असं करा, एक दरवाजा जायासाठी करा, समोर भिक्षा वाढा आणि दुसऱ्या जवळ त्याला बाहेर काढा. काहीच गलबला होणार नाही, गोंधळ होणार का नाही, शांतरित्याने सर्वांनाच व्यवस्थित जेवण मिळेल. तर ही परंपरा काय केली तिने चालू केली. तर तिला वाटतं अरे छान सांगितलं होतं की नाही. मग तिच्या घरात जे लोक येत होते भिक्षू दान मागण्यासाठी त्यांचा आवाजही होत नव्हता. आणि ह्या घोषक श्रेष्ठीने एक दिवस पाहिलं, त्याला ते आवाज आला, त्याला बरं वाटायचं. त्याला वाटतं की अरे खरंच माझ्याकडे भिक्षू खूप लोक जेवतात नाही, म्हणून त्याला ते आवाज आले तर बरं वाटायचं. पण त्याला असं 3-4 दिवस झाले आवाजच आला नाही, म्हणजे मी जे दानशाळा चालू केली ती बंद केली काय असं त्याला वाटलं. म्हणून तो म्हणतो की मित्रा आज काय झालं, आता दान देणं बंद केलं काय तू, असं मला तो म्हणा की नाही श्रेष्ठी आहे दान तसं. मग पहिले आवाज आता का आवाज येत नाही, तर आता आवाज नाही झाला पाहिजे अशी मी व्यवस्था केलेली आहे, की मी जाताना येताना लोकांचं व्यवस्था केली म्हणून आता आवाज येत नाही. मग त्याने सांगितलं आता समजलं, तर मग याच्या आधी काऊन नाही केलं त्या, ते सांगलं की बा ते मला पहिले माहीत नव्हतं. मग आता कसं काय माहीत झालं, तर असं केलं सांगलं की हे माझ्या कोणाची देण आहे, माझ्या मुलीची देण आहे. मग त्या सांगला तुला मुलगी आहे का, ते मग त्याने जे कथा आहे ना पुन्हा त्या श्रेष्ठीला सांगितली. कोणा श्रेष्ठीला सांगितली, घोषक श्रेष्ठीला. मग त्याला वाटलं अरे तुझ्या ठेवण्यापेक्षा माझ्याकडे नाही की नाही, तो माझ्या मित्राची पोरगी आहे, मी तिला माझी ज्येष्ठ पुत्री मोठी पुत्री म्हणून तिला मी घेतो. मग सांगा की तू काय लढू नको, काय घाबरू नको, आता मी तुझ्या वल्लाप्रमाणे काय करेल, तुझी व्यवस्था करेल. अशा प्रकारे केल्यानंतर काय केलं, ती ह्या गोष्टी सांगल्या तर तिचं नाव पडलं सामावती. सामावतीचं नाव ठेवण्यात आलं. आणि मग तिने काय केलं, या घोषक श्रेष्ठीने आपली ज्येष्ठ पुत्री म्हणून मोठी पुत्री म्हणून तिला उच्च स्थान दिलं आणि 500 स्त्रिया तिच्या सेवेसाठी ठेवल्या. असं असताना ती लहानाची मोठी झाली आहे की नाही, सर्व वडिलांना सांगू लागली असं करा तसं करा की नाही. त्याच्यामुळे त्याचं जे काय आहे तर ते त्याची कीर्ती चांगल्याच प्रकारे वाढू लागली. तर समोर चालल्यानंतर काय होतं, तर असं असताना तिने काय केलं, तेव्हा एक उत्सव असतो, म्हणजे चांगल्या चांगल्या जे मुली असतात उच्च कुळातल्या ते नदीमध्ये आंघोळ करतात. एक उत्सव असतो की त्या उत्सवामध्ये सर्वच मुली काय करतात, नदीमध्ये जाऊन आंघोळ करतात. तो आंघोळीचा एक उत्सव असतो. तर मग ही जी मुलगी आहे कोण, सामावती, हिच्यासोबत जे 500 स्त्रिया दिल्या होत्या सेविका, ह्या 500 सेविकेला घेऊन ते सुद्धा
त्या नदीच्या घाटावर आंघोळ करायसाठी गेली. तर जेव्हा हा राजाचं नाव काय, उदयन राजाने काय केलं, आंघोळीला गेल्यानंतर येताना त्यांनी पाहिलं की बा हे कोणते नाटक आहे की नाही, कंपनी आहे काय की नाही, हे नाचणाऱ्या स्त्री आहेत का हे, असं त्यांना एका पाहिल्यानं त्यांनी विचारलं. तर त्यांनी सांगितलं की हे काही अशा नाही आहे की नाही, हे कोणाच्या सेविका आहेत, सामावतीच्या सेविका आहेत, हे 500. हे का नाच गाणारे आहेत का, नाही आहे. असं केलं त्या राजाने कोणाला पाहिलं, सामावतीला पाहिलं की लगेच त्याच्यामध्ये काय होती, त्याच्यामध्ये त्या सामावतीची आसक्ती निर्माण झाली आणि त्याला वाटलं की अरे मला हिच्यासोबत काय केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, अशी बायको पाहिजे, असं कोणाला वाटलं, त्या उदयन राजाला वाटलं. असं केलं तर लगेच त्यांनी आपल्या सेवकाला पाठवलं की जाय, कोणाची पुत्री आहे ती, घोषक श्रेष्ठची पुत्री आहे. तर लगेच संदेश पाठवला की घोषक तुझ्या पुत्रीला माझ्या राज्यामध्ये माझ्यासाठी पाठवून दे. तर असं म्हटल्यानंतर घोषक म्हणाला ती माझी पुत्री आहे आणि मी कशाला पाठवू तुझ्याकडं, आहे की नाही. अशा प्रकारे केल्यानंतर सांगलं की कोणी आपली पुत्री काय राजाकडे पाठवते का. अशा प्रकारे राजाची निंदा केली त्यांनी की मी मेलं तरी माझी पुत्री पाठवत नाही. तर ही गोष्ट जेव्हा उदयन राजाला ऐकली तर उदयन राजाला खूप राग आला. त्याला वाटलं मला देत नाही का. मग काय केलं, त्यांनी सैनिक केले आणि तेवढी मोठी त्याची संपत्ती सील केली आणि त्यांनी त्याच्या घरातून काय केलं, त्याला त्याच्या पत्नीला तिला घोषक श्रेष्ठी आणि त्याच्या पत्नीला त्यातून बाहेर काढलं. ते पूर्ण संपत्ती कब्जा केला, ते संपत्तीवर सील केली पूर्ण संपत्ती. तर ती आल्यानंतर जेव्हा ते सैनिक ते बर्ताव करताना पाहिले त्यांनी, तर पाहिल्यानंतर ते म्हणे पिताजी असं काय झालेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की श्रेष्ठीने काय केलं होतं, मला सांगितलं की मला तुझी पुत्री माझ्याकडे पाठवते, पण कोणीची पुत्री राजाकडे पाठवेल का कोणी नाही. म्हणून राजाने काय केलं, राजाला माझ्याविषयी राग आला म्हणून राजाने काय केली, माझी सर्व संपत्ती काय केली, जप्त केली आणि मला त्या घरातून माझ्याच बंगल्यातून मला बाहेर काढलं, रस्त्यावर मला फेकलं. असं केल्यानंतर ते म्हणते की पिताजी तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे होतं राजाला. काय म्हणायला पाहिजे होतं, तू समान तुझ्या सहपरिवार घेऊन माझ्या घरी ये आणि माझ्या घरी आल्यानंतर तू माझ्या पोरीचा हात माग, असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही सर्व परिवार घेऊन ये, सन्मानाने या, मानाने या, तुम्ही मान देऊन आमच्या घरी या आणि आल्यानंतर आमच्या पोरीचा तुम्ही हात मागा, असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. तर त्या एका सैन्याकडे संदेश पाठवला की राजाला जर खरंच माझ्यासोबत लग्न करायचं असेल त्याने काय सपरिवार येऊन चांगल्या सन्मानाने माझ्याकडून माझा हात मागावा, मी त्याच्यासोबत जायला तयार आहे. पण असं नाही जबरदस्ती नाही का, नाही. तर ही गोष्ट जेव्हा सांगितली तर राजालाही बरं वाटलं उदयनला. राजाने मग आपली आई वडील आपल्या सर्वांना घेऊन तिच्या घरी हात मागण्यासाठी आला आणि तिच्यासोबत चांगल्या प्रेमाने आपुलकीने तिला घेऊन गेला आणि त्यांनी आपल्या त्या राणीसोबत काय केलं, श्रेष्ठ पद दिलं आहे की नाही, राणीचं पद दिलं आणि त्यासोबत तिने लग्न केलं. तर अशा प्रकारे सामावती सेविकेसाठी काय केलं त्यांनी, 500 स्त्रिया सुद्धा तिची सेवक करण्यासाठी सुद्धा 500 स्त्रियाची नियुक्ती केली. तर अशा प्रकारे जे सामावतीचं होतं तर तिचं काय केलं, तिला अग्रमहर्षी पट्टराणी केला आणि तिचा अभिषेक केला त्यांनी. तर अशा प्रकारे सामावती होतं. तर राजाला नंतर दुसरी एक पत्नी होती, तिचं नाव होतं वासुलता. तर वासुलताचं पाहू आपण. बघा उदयन राजाकडे तो मंत्र होता, तुम्हाला माहिती आहे कोणता मंत्र होता, हस्तिकांत मंत्र आणि विना मंत्र आहे की नाही. तर ह्या त्याच्याकडे काय होतं, 2 मंत्र होते की जेणेकरून हातीला पळवायचे आणि हातीला मदतीला बोलवायचं. तर ही गोष्ट पाहिल्यानंतर उज्जैनमध्ये एक राजा होता, त्याचं नाव होतं चंडप्रगोत. हा राजा होता आणि त्याला एक पुत्री होती, त्या पुत्रीचं नाव काय होतं, वासुलता. तर असं केल्यानंतर त्या कटिबी येता जाताना त्या आपल्या अधिकाऱ्याला तो सांगायचा की माझ्यासारखी कोणाकडे संपत्ती आहे का, माझ्याकडे जितकी संपत्ती आहे कोणा राजाकडे आहे का. तर हा कुठला राजा होता, उज्जैनीचा. उज्जैन माहिती आहे ना, त्या उज्जैनी राजाचा हा राजा होता. म्हणून येता जाताना काय करायचा, तो आपल्या अधिकाऱ्याला म्हणायचा की माझ्याकडे एवढी जी संपत्ती आहे इतकी संपत्ती कोणाकडे आहे का. तर असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की महाराज असं तुम्ही काय गर्विष्ठ वगैरे होऊ नका, नाही अशा तुमच्यामध्ये काय मीपणा वगैरे येऊ देऊ नका. हे जे कोसंबीचा राजा आहे उदयन, याची संपत्ती पाहिली तर तुम्ही गोष्ट सोडाच. विशेष म्हणजे काय, त्यांच्याकडे मंत्र आहेत, आहे की नाही.
विना मंत्र आणि हस्तिकांत मंत्र हे दोन मंत्र त्याच्याकडे आहेत. ते प्राण्याला पळवू शकतात आणि प्राण्याला जवळही बोलू शकतात. त्याच्यामुळे त्यांना आक्रमण करून त्याला जिंकणं सोपं आहे का? आपण त्याच्यावर किती जर युद्ध करून त्याला जिंकण्याचा प्रयत्न केला तर आपण जिंकू शकत नाही. पण त्याची जर संपत्ती जर पाहिली तर तुमची संपत्ती त्याच्या संपत्ती एवढी नाहीच, तुच्छ इतकी त्याची संपत्ती आहे. तर अशा प्रकारे नंतर मग चंड प्रगोत राजा म्हणाला आपल्या सर्व अधिकाऱ्यांना, काय आपण त्या राजाला पकडू शकत नाही का? काही तर कारण असेल त्याला पकडण्यासाठी, आहे की नाही? तो पकडल्यानंतर आपण काय करू? त्याचा मंत्र शिकू. हस्तिकांत विना आणि ते जे दोन मंत्र आहेत ते दोन्ही मंत्र काय करू? शिकू. तर त्यासाठी एखादा तरी कोणता उपाय असेल ना की जेणेकरून त्याला पकडण्यासाठी. तर अधिकारी म्हणाले की महाराज दुसरा तर काय पण एक मंत्र आहे. तो कोणता? की महाराज उदयन राजाला काय हत्ती फार पसंत आहे. हत्तीसाठी कुठेही जाऊ शकतो, आहे की नाही? त्या हत्तीला पकडण्यासाठी. मग असं केल्यानंतर ते म्हणाले काय केलं पाहिजे मग त्याला पकडण्यासाठी? त्यांना सांगितले की महाराज तुम्ही काय करा, लाकडाचा विशाल हत्ती बनवा. लाकडाचा विशाल हत्ती बनवा आणि त्याला सुंदर असं कलरिंग करा, सफेद कलरिंग करा आणि त्याच्यावर चांगल्या झुल्या मिल्या टाका. आणि ते कुठं ठेवा? की उदयनची आणि तुमची जी बाउंड्री आहे की नाही, एका तळ्याच्या साईडला त्याला तिथं नेऊन उभा करा. आणि त्याच्यात किती माणसं मावले पाहिजे? कमीत कमी 40 माणसं त्या हातीमध्ये मध्ये राहिले पाहिजे. इतका मोठा हाती बनवा तुम्ही. ठीक आहे म्हणे. मग तसा आदेश केला त्यांनी. कोणी? चंड प्रगोत राजाने हत्ती बनवण्यासाठी, लाकडाचा हत्ती बनवण्यासाठी तशी तयारी केली. हत्ती बनवली, त्याच्या तळ्यावर नेऊन ठेवलं. त्याच्यात किती माणसं आहेत? 40 माणसं. दिसायला पूर्ण आकर्षित केलं, आहे की नाही? आणि असं वाटलं की तो हत्ती काय नदीमध्ये तळामध्ये येऊन काय हेच खात आहे, गवत वगैरे पाहिलं की नाही. त्याच्यामुळे 40 माणसं आहेत ना की जेणेकरून इकडे तिकडे त्या हत्तीला नेणार आहे. त्या हत्तीला मध्ये माणसं 40 ठेवली आणि ते माणसं काय करायचे, इकडे तिकडे चाललंय की असं वाटायचं की हत्तीच चालला, आहे की नाही? तर ही गोष्ट त्या जंगलामध्ये राहणारे ते वनचरने ती गोष्ट पाहिली आणि ही सूचना कुणाला दिली? राजाला ती, महाराज आज आम्ही नदीच्या काठामध्ये तळ्याच्या काठाला इतका सुंदर हत्ती पाहिला आणि ते सुंदर हत्ती काय तुमच्या योग्य आहे. त्या हत्तीची त्या व्यक्तीने काय केली? नाना प्रकारची प्रशंसा केली. आणि त्या राजाला वाटलं महाराज हा हत्ती काय तुमच्यासारखाच काय तुमच्या लायकीचा तो हत्ती आहे. आणि असा हत्ती जर असा तर तुमची गोष्टच काय नाही. जेव्हा तुम्ही त्या हत्तीवर बसाल ना तर महाराज तुम्ही फार सुंदर दिसताल. तर त्या व्यक्तीने नाना प्रकारची प्रशंसा त्या हत्तीची कोणाला सांगितली? उदयन राजाला सांगितली. तर त्या उदयन राजाला वाटलं की अरे याला पकडलं पाहिजे आपण आता, असा हत्ती असेल तर. आणि हत्ती पकडण्यासाठी आपल्याकडे मंत्र आहेत की नाही. तर म्हणून त्यांनी काय केलं, आपली सैनिक घेतली आणि सैनिक घेऊन काय केलं, त्या हत्तीला पकडण्यासाठी केलं. आणि राजाने सुद्धा या काय चंड प्रगोत राजाने सुद्धा काय केले, आपले सैनिक एका साईडला लपून ठेवले. याला पकडायचं आहे ना. म्हणून जे गेले तर तो जेव्हा ते मंत्र म्हणलं, आता तो हत्ती ओरिजिनल आहे का? तो लाकडाचा हत्ती आहे. त्याच्यामुळे ना त्याच्यावर काय ना त्याच्यावर त्या मंत्राचा उपयोग होत होता ना त्या विणाचा उपयोग होता की नाही. आता विणा वाजवली तरी ते हत्ती थांबायला तयार नाही आणि मंत्र जरी म्हणला तरी तयार नाही. का नाही? कारण तो हत्ती ओरिजिनल नव्हता, लाकडाचा बनवता. त्याच्या तो हत्ती कशामुळे चालायचा की त्याच्या हत्तीच्या मधात पोटामध्ये किती लोक आहेत? 40 लोक आहेत. ते जिकडे जिकडे ते लोक आले तिकडे तिकडे तो हत्ती जायचा, आहे की नाही. तर दुसऱ्याला वाटायचं की हत्तीच चालला का की. तर अशा प्रकारे असल्यानं काय केलं, तो खूप विनय वाजवायचा आणि तो मंत्रही म्हणायचा, पण तो काय हत्ती थांबायचा नाही. मग त्या राजाला असं वाटलं की माझ्या विनयचाही परिणाम होईना याच्या हत्तीवर आणि माझ्या मंत्राचा होईना, तरीही म्हणे की याला मी पकडतो. मग राजाने काय केलं, घोड्यावर बसला आणि लागला त्याच्या पाठलाग करायला. मग ते जे त्याचे सैनिक होते ते काय त्याला समजलं नाही की राजा कोणीकडे गेला म्हणून. राजा गेल्यानंतर काय केलं, त्या हत्तीच्या मागे गेला आणि चंड प्रगोत राजाच्या लोकांनी त्याला काय केलं, त्या राजाला उदयन राजाला पकडलं आणि बंदी बनवलं आणि आपल्या राज्यात नेलं. पकडल्यामुळे त्या राजाने काय केलं, मोठा उत्सव ठेवला की राजाला पकडलं ना. तर त्यांनी एका सहसारखी बा राजा काय करतो, एका व्यक्तीला पकडलं आणि राजा आनंद मानतो. तर राजासाठी आनंदाची मानाची गोष्ट आहे का नाही. एक तर राजाने काय करावं, त्याला सोडून द्यावं, नाही तर त्याला मारून टाकावं.
असं कोण सांगितलं? उदयनराजेने त्याच्या सेवका सांगलं. असं मला पकडल्यानंतर तुम्ही आनंद करू काय उपयोग आहे तुमचा? एक तर मला जिवंत सोडून द्या, नाहीतर एक तर मला मारा तुम्ही. असं कशाला ठेवता? अशी गोष्ट त्यांनी आपल्या सेवकाला सांगितली. त्यांनी त्यांच्या नौकराला, सैनिकाला, त्या सैनिकांनी चंड प्रघोत राजाला जाऊन सांगितले की असं असं तो उदयनराजा म्हटला. तर तो आला सांगला बा तुम्ही जे म्हटले ते बरोबर आहे का? ते म्हणे हो. आता पकडल्यानंतर दोन्हीत पण एक टक्कर आहे की नाही? एक तर मारून तरी टाका, नाहीतर काय सोडून तरी द्या. मला पकडल्यावर तुम्ही कशाला आनंद साजरा करता? ते मी ठीक आहे मी तुला सोडतो म्हणे, पण मला ते मंत्र शिकव. ते ठीक आहे मी शिकवतो म्हणे, पण माझ्या पाया पडावं लागेल. काय पडावं लागेल? माझ्या पाया पडावं लागेल तरच मी मंत्र शिकवतो, अन्यथा मी शिकवत नाही. सिंह गर्जना सांगलं जर माझ्या पाया पडले तरच मी मंत्र शिकवतो, नाही तर शिकणार. तुम्ही मला चाहे मला मारलं तरी चालेल. मग राजाला वाटलं की अरे याची तर सिंह गर्जना दिसते, म्हणून त्याला वाटलं ठीक आहे. बरं ठीक आहे म्हणे. बरं जे व्यक्ती वंदन करेल, त्या जे व्यक्ती तुझ्या पाया पडेल, वंदन कर तुझं, त्या व्यक्तीला मंत्र शिकवतो का? ते म्हणे हो ठीक आहे. मग त्याला असं वाटतं दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आपल्या पुत्रीलाच का शिकवू नये मंत्र? म्हणून त्याने सांगितलं की माझी जी काही मुलगी आहे ना, दिसायला काही वर्ग नाही की नाही, एक नाही अशी लंगडी खुळी आहे की नाही, अशा प्रकारे सांगितलं की नाही, तिला तू शिकव मंत्र. ते मी ठीक आहे. आणि मग आपल्या पुत्रीला सांगलं, कोण आहे? वासवलताला सांगितलं. असं वाटलं तिला पाहिलं तर असं वाटतं की देवलोकातून ती उतरलीच काय की अशी इतकी सुंदर होती दिसायला ती. मग यांना परिचय काय दिला? त्या राजाला, उदयनराजाला आपल्या पोरीचा परिचय काय दिला? किती काय लंगडी खुळी आहे की नाही, दिसायला काही धड नाही, चांगली नाही की नाही. मग यांना सांगितलं तो कसा आहे? तर कुष्ठरोग्यासारखा आहे की नाही, बरोबर दिसायला सुद्धा काय नाही. त्याच्यापासून काय करायचं आहे? तुला मंत्र शिकायचा आहे. म्हणून जेव्हा दोघांची बातचीत आहे ना, तर दोघांच्या बीचमध्ये पडदा लावायचे की याचा चेहरा याला दिसला नाही पाहिजे, याचा चेहरा याला दिसला नाही पाहिजे. म्हणून सुरुवात केली. जा म्हणले की तिच्याकडून तू मंत्र वगैरे शिकून या. वासवलताला राजाने सांगितलं. तर गेले तिने सांगितलं, वंदन केलं, सांगलं की तू मला मंत्र शिकव. म्हणजे एकूण एकाची ओळख नाही झाली पाहिजे आहे की नाही, याच्यामध्ये दोघांमध्ये प्रेम नाही झालं पाहिजे. म्हणून ते सांगता. आता सांगल्यानंतर काय झालं? शिकवताना की नाही ते सांगायचा, अरे म्हणे काळी घोरास म्हणजे दिसायलाही सुंदर नाही की नाही, अशी तशी आहे की नाही, आणि तुला किती वेळ सांगलं की हे उच्चारण या मंत्राचं असं कर, असं उच्चारण मंत्राचं कर आहे की नाही. तर तो राजा कोणाला सांगता? उदयन त्या कोणाला? वासुलताला. दिसायला धड चांगली नाही म्हणजे की नाही, तू लंगडीत खुळी आहेस तू, आणि तुला बरोबर मंत्र तरी म्हणता येईल का की नाही. असं म्हणलं तर बघा, एखादी सुंदर तिच्या देखता जर म्हणले तू चांगली नाहीस म्हणलं तर त्या किती राग गेलो. म्हणून ते म्हणते की अरे म्हणते पांढऱ्या थोबाडाच्या आहे की नाही, तुझं काय चांगला आहे का चेहरा? तुला माहीत आहे का मी कशी होते? तर असं केल्यानंतर तुला जर माझा चेहरा पाहिला ना मी, तू पाहतच राहशील. असं म्हणलं तर तिने म्हणे ठीक आहे बघायचं का म्हणे. मग तिने काय केलं? तो जो पडदा टाकला समोरचा, ती पडदा काढला. पडदा काढल्यानंतर समजलं अरे तुझ्या तर वडिलांनी तर आम्हाला परिचय तुझा वेगळा दिला, ते म्हणे तुझाही परिचय मला वेगळा दिला. तर असं सांगले बा तू किती सुना. त्याने सांग तू कोण आहेस? तर ते सांगले मी राजा प्रघोतची मुलगी आहे. आणि मग त्याला सांगलं तू कोण आहेस? तर चांगला तो जो राजा आहे ना, कोणता? उदयन राजा, कोसंबीचा जो राजा आहे उदयन, तर तो राजा मीच आहो. तर सांगलं की तुझ्याकडे तो मंत्र आहे का? ते म्हणे हो. मग त्याने सांगलं ठीक आहे. मग ते थोडं थोडं समजू लागले, त्याला सांगू लागले. असं असताना एकूण एकाचा परिचय केला, नाव सांगितलं की माझं नाव उदयन आहे आणि तुझं नाव? ते म्हणे माझं नाव वासुलता आहे. तर असं असताना काय असतं? तर शिकवत असताना तर राजा विचारायचा की पुत्री झालं का, शिकत आहे की नाही? म्हणे पिताजी शिकत आहो. तर समोर असताना मग राजाने काय सांगलं तिला? सांगितलं बघ की जे स्त्री असते तिचा ना, तिच्यासाठी सर्वात प्रिय कोण असते? ना तिची आई प्रिय असते, ना तिची भाऊ बहीण कोणी, तिचा प्रिय कोण असते? हितकार. सर्वात हित कोण करते? तर पती करते. अशा प्रकारे त्या राजाने तिला काय सांगितलं की जर तुम्हाला जर जीवदान जर दिलं तर काय करेल मी? तुला राणी बनवेल आहे की नाही, माझी राणी बनवेल तुला. असं त्या उदयन राजाने वासुलताला सांगितलं की बा तुम्हाला वाचवलं तर असं म्हटल्यानंतर वासुलता म्हणते तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहाल का? म्हणते ते म्हणते हो मी माझ्या याच्यावर मी ठाम राहतो. तर असं असल्यामुळे काय केलं मग? ठीक आहे म्हणे. आणि मग काय केलं? दोघांचं मंत्र शिकणं राहिले दुसरीकडं,
आणि दुसरंच काम चालू केलं या दोघांनी. मग तिने सांगितलं की बा मला इथून जर सोडलं तर काय करेल तुला, माझी पट्टराणी करेल तुला, अशा प्रकारे म्हटलं. आणि म्हटल्यानंतर त्यांनी ठीक आहे म्हटलं. तर ते म्हणे की मंत्र शिकला का, नाही पिताजी म्हणे मंत्र शिकण्यासाठी काय करावं लागते, कधी कधी जंगलात जावं लागते, याचे नक्षत्र पाहावं लागतात आहे की नाही, कधी कधी झाड पाला लागतो तर शिकण्यासाठी, आणि तेव्हा शिकते आणि त्यासाठी आम्हाला काय एक जास्त वेगात जाणार एक आम्हाला वाहन द्या आहे की नाही. तर बघा त्या चंड प्रबोधकडे 5 प्रकारचे वाहन होते. भद्रावती नावाची हातीनी होती, ती एका दिवशी 50 योजन चालायची. किती? 50 योजन. आता 50 योजनचा तुम्ही टोटल करा, एक अंदाज करू आपण, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. तर 50 योजनचे किती व्हायले, एका दिवशी सकाळी जर संध्या 600 किलोमीटर आहे. तिचं नाव काय तर भद्रावती हातीनी एका दिवसामध्ये 50 योजन चालायची, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर गेली तर किती 600 किलोमीटर जायची, इतका त्या हत्तीचा वेग होता. तर दुसरं होतं काक नावाचा एक दास होता, तो दास एका दिवसामधून किती झाला, 60 योजन. तर किती झाले दास, एका काक नावाचा दास होता, तो जर सकाळी जर संध्या गेला तर 60 योजन चालायचा, 60 योजन चालायचा. तर किती झाले, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. तर 60 योजनचे किती झाले, 720 किलोमीटर जात होता. तिसरा होता चेळकठ्ठ आणि चौथा मंजुकेशी नामक घोडा. घोडा हा किती होता, एका दिवशी 100 योजन जायचा. 100 योजन, आता किती किलोमीटर झालं, 1200 किलोमीटर. बघा किती वेग असेल त्याचा घोडा सुद्धा. आणि नंतर करता शेवटचा 5वं नाळागिरी नावाचा हाती होता, ते एका दिवशी 20 योजन जायचा. तर असे त्याकडे त्या चंड प्रबोधकडे हे 5 प्रकारचे वाहन होते. तर अशा प्रकारे केल्यानंतर काय केलं, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला बाहेर जावं लागते, यावं लागते, यासाठी आम्हाला लवकर जाऊन लवकर आलं पाहिजे, तर यासाठी आम्हाला तुम्ही एक वाहन वगैरे द्या. तर म्हणून त्याला कोणती दिली, भद्रावती हातीने त्यांना दिली की बा हे घ्या आणि तुम्हाला तुमचा हे लवकर शिकाय की नाही मंत्र, लवकर मंत्र शिक म्हणून तिला हातीने दिली. तर मग जायचे याचे. तर ते राजा पाहतात, एक दिवस राजा काय काही कामानिमित्त कोणाकडे गेला, बाहेर ठिकाणी गेला. तर बाहेर ठिकाणी घेतलं, मग काय केलं, त्या वासुलताला घेतलं त्याने आणि हातीवर बसला आणि हिरे आणि सोनं घेतलं. सोन्याचे 3 प्रकारे हे घेतले, 3 पोते, बघ सोन्याचे 3 पोते घेतले आणि त्या राणीला घेऊन तो प्रसार झाला, पळाला. तर ही गोष्ट त्याच्या सेवकांनी सैनिकांनी राजाला सूचना सांगितली की महाराज की तो व्यक्ती काय करायला, तुमच्या पुत्रीला घेऊन काय करायला, तो देशामधून आपल्या पळून चालला, तुम्हाला त्यांनी खोटं मिळलंय की नाही. मग त्यांनी काय केले, त्याचा पाठलाग करण्यासाठी सैनिक पाठवले. त्याच्याकडे बरेच दुसरे वाहन होते की नाही, ते पाठवले. पण जेव्हा ते पाठलाग करून त्याला समजलं, काय उदयन राजाला समजलं की अरे यांनी तर सैनिक पाठवले, मग त्यांनी काय केलं, ते आपल्या पोत्यातून काय काढले, सोनं काढले की नाही. तर ते सोनं की नाही असं फेकलं, इकडं तिकडं फेकलं आणि निघले. आता सैनिकाला काय पाहिजे, सोनं कोण सोडते का, त्याने काय सोनं घ्यायच्याच याच्यात राहिले. ते पुन्हा समोर गेले, पुन्हा समोर गेल्यानंतर पुन्हा सैनिक आले. वासवलं होता म्हणे की महाराज पुन्हा आले. मग काय केलं, त्यांनी पुन्हा पोटली सोडली की नाही, दिली फेकून. ते सैनिक आले, ते सोनं उचल्यामध्ये लागले. हे अजून समोर गेले, पुन्हा तिसरे सैनिक आले. चांगलं वासवलं म्हणे की महाराज पुन्हा आलेले आहेत. मग तिसरं पोतं आहेत ना, तिसरं पोतं फेकलं. ते वेचत असताना काय केलं, राजा आपल्या राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. कारण त्याचे सैनिक तिथंच बसून होते राजा उदयनचे की महाराज आल्यानंतर आपण त्याला हे करू. पण जेव्हा तो आपल्या नगरात गेला तर त्या सैनिकांनी त्याला वेढला आणि घेऊन दिला. तर अशा प्रकारे वासुलताला सुद्धा काय केलं, नेलं तिथे. आणि नेल्यानंतर काय केलं, तिला सुद्धा त्यांनी पट्ट राणी केला आणि तिच्या सुद्धा काय केले, 500 स्त्रिया सुद्धा तिच्या सेवेसाठी नियुक्त केल्या. तर बघा हे जे हाती आहे कोणाला प्राप्त झाले, हे चंड प्रबोध राजाला हे जे 5 शीघ्रगामी हाती बनले, तर त्याचं काय कर्म आहे. तर बघा हा जो चंड प्रबोध नावाचा राजा होता, याचं पूर्व कर्म बघू, हे कशामुळे याला हे एवढं संपत्ती, एवढा राज्य एवढं राज्य याला प्राप्त झालं. त्याच्यानंतर हे 5 वाहन त्याला का प्राप्त झाले. तर बघा
बुद्ध म्हणतात की पूर्व काळामध्ये एक भूमी स्वामक एक जमिनीचा मोठा मालक होता की नाही. तर ते मालक काय होता, तर आपल्या काही कामानिमित्त शेतात वगैरे गेला. शेतात गेल्यानंतर काय झालं, त्याने शेतात वगैरे केलं आणि पुन्हा वापस आपल्या घरी चालला होता. तर त्यावेळेस काय झालं होतं, प्रत्येक बुद्ध त्या गावामध्ये भिक्षा मागितली. तर त्या गावामध्ये मारामुळे त्या प्रत्येक बुद्धाला काय भिक्षा मिळू, त्या माराने प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू दिली नाही. आणि मग प्रत्येक बुद्ध काय केले, खाली पात्र घेऊनच गावातून निघले. तर मार पुन्हा म्हणे की भंते भिक्षा भेटली नाही का. तर भंतेजी म्हणाले प्रत्येक बुद्ध की नाही मला भेटली नाही. तर भंते तुम्ही पुन्हा जा, पुन्हा जर गेले ना तुम्हाला भिक्षा 100% मिळेल. पण प्रत्येक त्या मारानं असा विचार केला, हे जर पुन्हा जर गेलं तर आपण काय करू, याचा खूप अपमान करू आपण, आहे की नाही, आहे की नाही. याला हास्याचं पात्र करू, कोणाला, प्रत्येक बुद्धाला. म्हणून प्रत्येक बुद्धाने ही गोष्ट जाणली. प्रत्येक बुद्ध काय वापस भिक्षा मागायला गेले नाही. तर हा जो व्यक्ती होता याने प्रत्येक बुद्धाला पाहिल्यात ते म्हणाले की भंते भिक्षा मिळाली का. तर असं म्हणल्यात प्रत्येक बुद्धाला की नाही फिरलो मी, आहे की नाही, फिरलो मी असं मला त्या श्रेष्ठला वाटलं. आणि त्याला वाटलं की नाही, त्याने प्रत्येक बुद्धाचं पात्र उघडून पाहिलं. पण त्या पात्रामध्ये काय, त्याला जेवण वगैरे दिसलं नाही. तो म्हणाला भंते आता मी शेतात आलो तर मला माहीत नाही जेवण माझ्या घरी बनलं का नाही बनलं ते, पण कृपा करून थोडासा वेळ तुम्ही थांबा, आहे की नाही. तर तो लवकरच गेला घरी. आणि लवकर गेला तर त्याचा एक दास होता, फार पळण्यामध्ये फार पटायच होता. तो गेला, ते गेल्यानंतर त्याला समजलं आणि घरी पकवान पकला. म्हणून त्याने सांगलं की असं कर, तू लवकर लय पळतोस तू, आता तुझी परीक्षा काय कर, लवकर पळत जाय आणि प्रत्येक बुद्धाचं पात्र घे आणि लवकर ये वेळेच्या आधी. म्हणून तो मला ठीक आहे, बस सांगितल्या बरोबर हवेसारखं पळाला तो. प्रत्येक बुद्धाला वंदन केलं, पात्र घेतलं, लगेच वापस आला. वापस आल्यानंतर काय केलं, त्या पात्रामध्ये भिक्षा वगैरे घेतली, त्याने टाकली, पात्र भरून जेवण दिलं आणि लगेच ते तेवढ्याच वेगामध्ये प्रत्येक बुद्धाला त्याने जेवण दिलं, वंदन केलं आणि सांगितलं, म्हणाला भंते माझ्या श्रेष्ठीने काय केलं, तुम्हाला माझ्या मालकाने तुम्हाला पाहून काय केलं, भोजन दिलं की नाही. पण भंते मी तुमचं पात्र घेऊनही गेलो आणि भिक्षा घेऊनही आलो, आहे की नाही. तर भंते माझ्याकडे मी जे काही काम केले, आहे की नाही, तर भंते याच्याबद्दल काय मला मला कोणत्याही जन्मामध्ये काय मी असं भिकारी नाही झालो पाहिजे. त्याच्यानंतर मला 5 वाहन असे प्राप्त हो, 1-2 काय, मला 5 वाहन असे हो की किती जरी वेळ असेल तर एका क्षणामध्ये जाऊन येतील ते, की नाही. तर असा मला आशीर्वाद द्या आणि मी कधीच गरीब होणार नाही, आहे की नाही. कारण जरी त्यांनी भिक्षा दिली पण आणून कोणी दिली, त्या सेवकाने दिले की नाही. म्हणून त्या सेवकाने दिल्यानंतर सांगलं की याचं अर्ध पुण्य कोणाला मिळो, माझ्या सेठला मिळो, पण याचं पुण्य काय मलाही मिळून, या पुण्याच्या बळात मी जाऊन आलो की नाही, याच्या बदल्यामध्ये मला 5 प्रकारचे शीघ्रगतीचे 5 वाहन मला प्राप्त हो. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलं आणि बुद्धाने काय केलं, त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की बा तुझी इच्छा तशीच पूर्ण हो. बघा आपण कधी कधी भंतीचे आपल्याला आशीर्वाद देतो ना, काय म्हणतात, इच्छितं पचितं तुयं क्षिप्पमेव समिज्जतु सब्बे पुरेन्तु संकल्पा चंदोपन रसो यथा. इच्छितं पचितं तुयं क्षिप्पमेव समिज्जतु सब्बे पुरंतु संकल्पा मनी रस ज्योतिथी. बघा काय म्हणते, तुम्हारा अभिष्ट या याचित जो कुछ भी है सब सफल हो, तुम्हारे सभी संकल्प उसी तरह पूर्ण हो जैसे चंद्रमा पूर्णिमा का चंद्र पूर्ण हुआ करता है. तुम्हारा अभिष्ट या याचित जो कुछ भी है वह सब सफल हो, तुम्हारे सभी संकल्प उसी तरह पूर्ण हो जैसे सर्वभ्रष्टा प्रदाता मणिरत्न हुआ करता है. अशा प्रकारे काय केलं, त्याने सांगितलं की तुझ्या ज्या इच्छा आहेत, ज्या ज्या तू मागणी केलेल्या इच्छा आहेत, तर त्या इच्छा तुझ्या पूर्ण हो. जसा पौर्णिमा चंद्र कसा पूर्ण असते तशा प्रकारे तुझ्या इच्छा पूर्ण हो. आणि जसा मणिरत्न प्रकाशित होते, जसं त्या मणिरत्नात जसा प्रकाश पडते, तशाच प्रकारे तुझ्या सर्वच इच्छा आणि आकांक्षा पूर्ण हो. अशा प्रकारे त्या कोणी आशीर्वाद दिला, त्या प्रत्येक बुद्धाने आशीर्वाद दिला. बघा तो तिथे काय केला, सुखानाला आपण मरण पावला, सुगतीला गेला. आणि सुगतीला जेव्हा इथे मनुष्याच्या जन्मामध्ये जेव्हा आला, हा सेवक आहे बरं,
त्या आपल्या मालकाने काय केलं, फक्त जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर बघा याने प्रत्येक बुद्धाच्या चरणावर याचना केली, याचा अर्ध कोणी तर माझ्या सेटला मिळोच, पण मला काय या 5 गोष्टीचा लाभ हो आणि मी कधीच गरीब न हो. अशा प्रकारे बघा मरण पाळलं, बघा राजा बनला की नाही, बघा त्या नुसतं भोजनच दिलं, दुसऱ्याचं भोजन दिलं आणि याचना केली. म्हणून या जन्मामध्ये का त्या प्रत्येक बुद्धाला दिलेल्या भोजनाच्या बलाने काय झालं, तो चंड प्रगोत हा राजा मिळाला, सर्व ऐश्वर्य त्याला प्राप्त झालं आणि विशेष म्हणजे त्यांनी जे मागितलेले 5 वाहन होते त्याला ते 5 वाहन प्राप्त झाले. तर कोणतं होतं, एक वाहन होतं भद्रावती हत्तीनी, दुसरं वाहन होतं काक नावाचा दास, तिसरं वाहन होतं चेलकठ्ठी, चौथं होतं मुंजू केसी नामक घोडा आणि 5 होतं नाळागिरी हत्ती. तर हे त्यांनी जे मागणी केली की वेगात, जसं वेगात आलं वेगात असेच मला वेगाने महावेगाने मला सेवक प्राप्त होय की नाही. तर म्हणून त्याला नेऊन पात्र घेऊन आणि गेल्या या बलामुळे त्यांनी जे 5 गोष्टी मागितल्या, तर बघा प्रत्येक बुद्धाने काय सांगलं की तुझ्या ज्या इच्छा तू प्रकट केल्या ही इच्छा तुझ्या पूर्ण होतं. बघा या जन्मामध्ये चंड प्रगोत राजा काय राजा बनला आहे की नाही, राजा बनला आणि त्याला ह्या 5 गोष्टी प्राप्त झाल्या. तर प्राप्त झाल्यानंतर प्राप्त त्यांनी केल्या आणि असाही प्रकार केल्यानंतर तो जो व्यक्ती आहे कोण, राजा उदयन आहे की नाही, राजा उदयन काय केला, त्यांनी आपल्या राज्यामध्ये गेला आणि तिला काय राणी पट्टराणी केली आणि असं केल्यानंतर त्याला असं वाटलं की जाऊ दे गेला तर गेला, पण आपल्याला सर्वात मोठा काय लाभ झाला, त्यांनी माझी पोरगी गेली की नाही आहे की नाही, म्हणजे चांगला संमती झालो की नाही आपण. म्हणून त्याला म्हणे की बा ठीक आहे गेला तर जाऊ दे, पण माझी पुत्री घेऊन गेला ना तर कमीत कमी तिला राणी बनवेल की जेणेकरून आमचे जे संबंध आहेत ते संबंध चांगले बनतील. तर त्याच्यामुळे त्यांनी काही केलंच नाही. तर तो जो होता बुद्ध म्हणतात तो जो सेवक होता, तर मागच्या जन्मातला जो सेवक होता ते कोण होता, बुद्ध म्हणतात हा चंड प्रगोत राजा मागच्या जन्मात सेवक होता. तर अशा प्रकारे बुद्धाने सांगितलं की त्यांनी जे मागितलं तर त्याला ते प्राप्त झालं. म्हणून बघा जेव्हा आपण उपोषण धारण करतो, म्हणून बुद्ध म्हणतात की उपोषण धारण जेव्हा तुम्ही करता शुद्ध रूपाने जेव्हा उपोषण धारण करता 8 शिलाचं पालन करून, तर त्यावेळेस बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती ज्याने आपल्या इच्छा ज्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्या तर तो व्यक्ती आपल्या प्राप्त करू शकतो. जेव्हा एखाद्या भंतेला आपण वंदन करतो, भिक्षूला आपण दान कर्म करतो, तर जेव्हा आपण आपल्या इच्छा जेव्हा करतो तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होणार. म्हणून भंते तुम्हाला काय म्हणतात, आशीर्वाद करतात. तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा भंती तुम्हाला काय म्हणतात, अभिवादन सिलिस्स निच्चंग वड्ढा बच्चाईनो चत्तारो धम्मावडंती आयु वन्नो सुखं बल, की उपासकांनो तुम्ही जे दान कर्म केलेलं आहे, तुम्ही जे भिक्षूला वंदन केलेलं आहे, तर या गोष्टीच्या बलाने तुम्हाला किती गोष्टी प्राप्त हो, 4 गोष्टी प्राप्त. तुमचं या पुण्याच्या बलाने आयुष्य वाढो, वर्ण वाढो, सुख वाढो आणि बल वाढो. तर भंती तुम्हाला आशीर्वाद करतात. तर म्हणून या व्यक्तीने प्रत्येक बुद्धाच्या चरणावर काय मागितलं की मला अशा प्रकारचं पाहिजे. तर बघा त्यांनी ती इच्छा प्रकट केली, या जन्मात तो राजा बनला आणि त्याला सर्वच गोष्टी मिळाल्या. विशेष म्हणजे धावणारे त्यांना 5 प्रकारचे वाहन मिळाले. तर अशा प्रकारे तर हे सामावतीचं आणि वासुलताचं हे चॅप्टर समोरलं. उद्या आपण मागंडी याविषयी पाहणार आहोत की राजाला आता 3री पत्नी आहे, तिचं नाव कसं मागंडिया हा की हे ब्राह्मणाची मुलगी होती. तर ते कशा प्रकारे तिचं आणि राजा उदयनचं 3री राणी कशी झाली, आता हे 2 राण्या कशा राजाला मिळाल्या हे आपण पाहिलं. पहिली कोणती सामावती, दुसरी कोणती वासुलत्ता आणि आता 3री कोणती आहे मागंडिया. ते मागंडियाचं आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. म्हणा साधू साधू साधू.